नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या झिरो आवर या नव्या कोऱ्या शोमध्ये आपण देशातील, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या सांगतो, सोशल मीडियावर प्रश्न विचारतो आणि तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधील काही निवडक प्रतिक्रियांना झिरो आवरमध्ये स्थानही देतो. तेव्हा व्यक्त होत रहा. सुरुवात करूया झिरो आवरमधील आजच्या पहिल्या महत्त्वाच्या विषयाला. विषय अर्थातच शरद पवारांची बीडमध्ये झालेली सभा. बीडचं आणि शरद पवारांचं तसं जुनं नातं हे जास्त गहिरं झालं गोपीनाथ मुंडेंच्या काळात. भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडेंचा हा जिल्हा, मुंडे विरुद्ध पवार, बीड विरुद्ध बारामती हा संघर्ष महाराष्ट्रानं जवळपास 3 दशकं पाहिला. ज्यावेळी शरद पवार राजकारणात सर्वशक्तिमान होते त्या काळात गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्याशी थेट संघर्ष केला, पक्ष वाढवला. पवारांनी सुद्धा मुंडेंना खिंडीत गाठायची एकही संधी सोडली नाही. आधी पुतण्या धनंजयला आपल्याकडे वळवलं, नंतर साल 2009 आणि 2014 या दोन्ही वेळी मुंडे लोकसभेला उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादीने पवार काका पुतण्यांनी त्यांना हरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोपीनाथ मुंडे गेले, पण मुंडे पवार संघर्ष सुरू राहिला. फक्त त्याला मुंडे विरुद्ध मुंडे असं स्वरूप देण्यात पवार यशस्वी ठरले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता पुन्हा एकदा बीडमध्ये मुंडे विरुद्ध पवार संघर्षाचा पुढचा अध्याय लिहिला जातोय. याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा पहिला प्रश्न. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, बीडमधील पवारांच्या सभेमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याचा मार्ग बंद झालाय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. बीडमधील सभेच्या निमित्तानं शरद पवार गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. मोठमोठे बॅनर्स लागले, 700 गाड्या घेऊन रॅली निघाली, पक्ष प्रवेशही झाले. पण लोकांमधील संभ्रम दूर झाला का? शरद पवार नेमकं कोणत्या दिशेनं जाणार याचा अंदाज लागला का? पाहूयात हा विशेष रिपोर्ट. देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो. देशातील सामान्यातील सामान्य माणसाचा संपर्कात राहणे हा साहेबांचा घाता आहे आणि म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार होत आहे. हे चित्र आहे बीड मधलं. शरद पवारांच्या स्वाभिमान सभेसाठी इथे उत्साह ओसंडून वाहत होता. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीनंतर शरद पवारांनी लोकांमध्ये जायचं ठरवलं. त्यांनी पहिली सभा घेतली ती अजितदादांसोबत गेलेल्या छगन भुजबळांच्या येवल्या. तर आज दुसरी सभा अजितदादांसोबत असलेल्या धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात. परळीत सत्तेचा गैरवापर होत असल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचंय तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यामध्ये काही घेतलं असेल, बरं झालेलं असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा. आणि नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य प्रकारचा धडा दाखवायचा राहणार नाही. शरद पवार एकीकडे आपल्या पुतण्यासोबत छुप्या भेटीगाठी घेतात, दुसरीकडे त्याच्याच विरोधात सभा घेत दौरेही काढतात. त्यामुळे मवियातील मित्रपक्ष, कार्यकर्ते, मतदार सगळे संभ्रमात होते. पवारांच्या आजच्या भाषणासाठी थांबा असंही त्यांना सांगण्यात आलं होतं. शरद पवारांनी थेट पंतप्रधानांवर टीका करत तो संभ्रम काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार अजितदादांवर, धनंजय मुंडेंवर तुटून पडतील अशा आशेवर बसलेल्या अनेकांचा मात्र साफ भ्रमनिरास झाला. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईल. आमचं म्हणणं एकच आहे, मोदी साहेबांना तुम्ही ही जी घोषणा केली त्याच्यामध्ये देवेंद्रचं मार्गदर्शन करा. त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईल, ते पुन्हा आले, पण मुख्यमंत्री म्हणून नाही, खालच्या रायकर. आता प्रधानमंत्री म्हणतायत की मी पुन्हा येईल,
ते पुन्हा येणं देवेंद्रचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर आज आहेच्या फळाच्या खाली कुठं जायचं आहे याचा विचार करून तुम्ही पुढचं पाऊल टाका एवढंच या ठिकाणी सांगतो. या महिन्याच्या शेवटी मुंबईत इंडिया आघाडी आपला मोदी विरोधातला चेहरा निवडणार आहे. शरद पवार तसेही राष्ट्रीय नेते आहेत. कदाचित त्यामुळेच अजित पवार, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीतील फूट अशा स्थानिक मुद्द्यांवर फार बोलण्याऐवजी त्यांनी थेट मणिपूर आणि मोदी या राष्ट्रीय मुद्द्यांना प्राधान्य दिलं असावं असं जाणकार मानतात. धनंजय मुंडेंनी साथ सोडली असली तरी बीडची राष्ट्रवादी आपल्या सोबतच आहे हे चित्र उभं करण्यात शरद पवार आज यशस्वी झाले हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. पवार आणि मुंडे या नावांची जादू महाराष्ट्रावर कायम आहे हेच आपल्या आजच्या प्रतिसादावरून लक्षात येतं. आजच्या प्रश्नांवर आपण प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता की बीडमधील पवारांच्या सभेमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याचा मार्ग बंद झालाय का? ट्विटरवर रोहित घाडगे यांनी म्हटलंय, बाहेरून जरी 2 गट दिसत असतील तरी हा एकच गट आहे. ट्विटरवरूनच दामोदर घुले यांची प्रतिक्रिया आहे, बीडच्या सभेने तर संभ्रम अजून वाढला कारण अजित पवार गटाला टार्गेट न करता भाजपलाच जास्त टार्गेट केलं जात आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? शरद सानप यांनी फेसबुकवरून म्हटलंय, हा तर ओबीसी नेत्यांना राजकारणातून संपवण्यासाठी आखलेला डाव दिसतोय. फेसबुकवरूनच हेमंत पांचाळ, दोघे एकत्र एक आहेत, फक्त जनतेला मूर्खात काढायचं काम सुरू आहे. राजेश सपकाळ, पुत्रप्रेमामुळेच महाभारत रामायण घडलं, तोच कित्ता भारतातील सर्व राजकीय पक्ष गिरवत आहेत. इंस्टाग्रामवरून ही प्रतिक्रिया आहे. दिनेश काळे यांची प्रतिक्रिया आहे, राष्ट्रवादीचे 2 गट पडले, राजकीय वैचारिक मतभेदामुळे अविश्वासात वाढ झाली आहे. टी कोब्रा या नावाचा अकाउंट आहे इंस्टाग्रामवर आणि त्या अकाउंटवरून म्हटलंय, शरद पवार साहेब जोपर्यंत अजितदादा आणि वळसे पाटील यांच्या विरोधात सभा घेत नाहीत तोपर्यंत फूट झाली आहे हे मान्य होणार नाही. संदीप उंटवळे इंस्टाग्रामवरून, शरद पवार जे ठरवतात तेच घडवतात. शरद पवारांच्या आजच्या सभेमुळे बीड लोकसभेला भाजप समोरचं आव्हान वाढेल का? परळीत धनंजय मुंडेंची वाट बिकट होईल का? बीड जिल्ह्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल असे अनेक प्रश्न आहेत. याबद्दल आम्ही बीडमधील वरिष्ठ पत्रकार संपादकांना काय वाटतं हे विचारलं. पाहुयात आपल्या गेस्ट सेंटरमध्ये. आज ते परळीविषयी आणि विशेषतः अमरसिंह पंडिताविषयी जे बोलले तो त्या दोघांनाही इशाराच आहे. म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा अमरसिंह पंडित असतील. आता राहायला भाग परळीतला, तर गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्यांच्याच सरकारमध्ये ते मंत्री होते. आता सरकार बदललं आहे, फक्त एवढाच फरक आहे. परळीतली गुन्हेगारी ही कायम चर्चेत राहिलेली आहे. उद्याच्या निवडणुकीत पवार काय करिश्मा करतील हे आज कोणी सांगू शकणार नाही, कारण पवारांचं एकंदरीत राजकारण पाहता त्याच्याबद्दल अनुमान मानणं फार कठीण आहे. पण भविष्यात बीड जिल्ह्यात ते जास्त लक्ष घालतील हे एकंदरीत आजच्या एक सभेवरून दिसलं. त्यांनी माझी भीती बाळगाच हाच इशारा त्यांनी त्यांना दिलेला आहे आणि याचे परिणाम नक्कीच दिसून येतील आगामी निवडणुकीत त्यांना चांगली लढत द्यावी लागेल. कदाचित त्यांनी मनात आणलं तर बीडची लोकसभेची जागा सुद्धा ते काढू शकतात. हा परिणाम यातून दिसू शकतो. बदल आत्ता झाला, पण यापूर्वी ते त्यांच्याबरोबरच होते. पवारांच्या नेतृत्वाखालीच धनंजय मुंडे असतील किंवा बीड जिल्ह्यातली राष्ट्रवादी पवारांच्या नेतृत्वाखालीच होती. त्याच्याबद्दल त्यांनी आत्ता टिप्पणी करणं हे जसं लोकांना फार पचनी पडत नाही, त्याच पद्धतीनं आपल्याकडं साधारणपणे मानसिकता अशी असते की बदल करणं किंवा नेतृत्वापासून दूर जाणं हे सामान्य माणसाला आवडत नाही. आणि त्याच्यामुळे आजच्या सभेला जो प्रतिसाद आहे
तो सामान्य माणसाला जी गद्दारी आहे किंवा हे बदल सामान्य माणसाला फारसे आवडत नाहीत. त्यामुळं या सभांना वगैरे रिस्पॉन्स मिळेल, मात्र तो मतामध्ये परिवर्तित करण्यासाठी जी स्थानिक पातळीवर यंत्रणा लागते ती यंत्रणा कशी उभं राहते हे मात्र महत्त्वाचं आहे. शरद पवारांच्या भाषणाचा नेमका अर्थ काढणं हे साधं सोपं काम नाही. त्यामुळेच आपण आजच्या पाहुण्यांना बोलवलं आहे. आपल्यासोबत गेस्ट सेंटरमध्येच आहेत शरद पवारांच्या विचारांना मानणारे पण सध्या अजित पवारांसोबत असणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. अमोलजी, आपलं स्वागत आहे. एबीपी माझाच्या नवा कोरा शो आहे 0 आवर. खरं तर आज बीडमधली शरद पवारांची सभा बघितली, ती एक शक्ती प्रदर्शनच होतं. काय म्हणाल तुम्ही? नाही, नक्कीच आहे. बघा, बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, सगळ्या ठिकाणी पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आजची सभा पण मी पाहिली, सभेला पण गर्दी साहेबांच्या चांगली होती. पण याचा अर्थ परळी मधलं म्हणजे मुंडे साहेबांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो परळी आहे. त्याच्यामुळे परळी विधानसभेवर त्याचा काही भविष्यात परिणाम होईल हे असं मला वाटत नाही. साहेबांनी सभा घेतली असेल, साहेबांना जनतेने उदंड प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण तिथे धनंजय मुंडे साहेबांना म्हणजे पुढं क्लीन चिट मिळेल. कारण त्या सभेत साहेबांच्या भाषणापूर्वीची अनेक भाषणं मी ऐकली. कोणी म्हटलं डिपॉझिट जप्त होणार, कोणी म्हटलं हे होणार. असं काही होणार नाही. परळीच्या जनतेने मागच्या वेळेस मुंडे साहेबांना निवडून दिलंय आणि प्रत्येक ठिकाणी साहेबांचं वलय आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की मुंडे साहेबांच्या मतदारसंघावर किंवा मुंडे साहेबांचं जे त्या जिल्ह्यात प्राबल्य आहे तिथल्या जनतेने ते प्रेम कायम ठेवलंय. आणि आम्हाला विश्वास आहे की आमची ज्यावेळेस महाराष्ट्र परिक्रमा सभा असेल 27 तारखेला, त्यातही असंच शक्ती प्रदर्शन होणार. मोठ्या ताकदीने लोक येणार आणि जनता स्वीकारेल. जनता लोकशाहीमध्ये सर्वोच्च असते. जनता जे ठरवेल ते फायनल. त्याच्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की याचा आजच्या सभेचा काही फारसा फरक पडेल असं वाटतं. अमोलजी, असा प्रश्न आहे की एकंदरीत आजची जर सभा बघितली तर पवार साहेबांनी कुठंही ज्या ताकदीनं ते धनंजय मुंडेंवर बोलतील, अजितदादांबद्दल बोलतील किंवा आता फुटून जो काही तुमचा गट वेगळा झालेला आहे त्यांच्याबद्दल बोलतील असं वाटलं होतं, तसं ते बोललेलं नाही. आणि आजही आपण बघत आहोत की तुम्ही स्वतःसुद्धा त्यांना फार वेगळं करत नाही आहात. तर नक्की कोण कोणाबरोबर आहे? वापस येणार का एकत्र परत? हीच आशा आहे का? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी दादा असतील, मुंडे साहेब असतील, हे सगळी लोक मुलासारखी आहेत साहेबांच्या समोर. त्याच्यामुळे साहेबांनी त्यांच्यावर टीका केलीच पाहिजे असं नाही. आणि साहेबांनी टीका केली असती तरी त्याचं काही वाईट वाटलं नसतं. कारण शेवटी साहेबांच्या तालमीत, साहेबांच्या शिकवणीत सगळेजण तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे मनभेद होता कामा नये हा सातत्यानं आमचाही प्रयत्न आहे, त्यांच्याकडूनही प्रयत्न आहे. आणि असं वाटतं की बाबा सगळ्यांनी आता जो निर्णय अजितदादांच्या नेतृत्वात झालाय तो निर्णय घेऊन पुढे जावं असं आमचं मत आहे. आणि तशी इच्छा पण आहे की दुरावा नको. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन मला असं वाटतं की जो निर्णय घेतला त्या निर्णयाला पुढे नेलं पाहिजे. महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार जर त्या निर्णयातून होत असेल, सर्वांनी एकत्र असलं पाहिजे. शेवटी आजच्यातूनही आमचा जुळवण्याचा प्रयत्नच आहे आणि तो शेवटपर्यंत कायम राहणार. त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. अमोलजी, एकंदरीत जर बघितलं तर आज बरीच नवीन लोक जी आधी राष्ट्रवादी बरोबर नव्हती ती मंडळी सुद्धा आज बीडमध्ये शरद पवारांना येऊन भेटली, त्यांच्याबरोबर सामील झाली त्यांच्या पक्षामध्ये. हे सगळं लक्षात घेता कुठंतरी धनंजय मुंडेंसाठी पर्याय निर्माण आज त्यांनी केलाय का? नाही, मी अगोदरही सांगितलं साहेबांना मानणारा वर्ग आहे. साहेबांच्या सोबत जाण्याला आता ठीक आहे, अनेक लोक तिकडे पण जात असतील, पण अनेक लोकांची इच्छा इकडे पण आहे. आजही देवगिरीला मी होतो. अनेक त्याच जिल्ह्यामधले महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून अजितदादाच्या नेतृत्वात आम्ही आता काम करू असे म्हणणारे पण लोक आहेत. त्याच्यामुळे काही सामाजिक संघटना, काही काँग्रेस पक्षाची लोक हे दोन्हीकडे पण आहेत. म्हणजे स्पेसिफिक आजची सभा होती, आजच्या सभेत आपल्याला ह्या गोष्टी दिसल्या असतील. आमच्या ज्या वेळेस सभा होती त्या सभेमध्ये पण तुम्हाला या गोष्टी दिसून येतील की अजितदादाच्या नेतृत्वात आता पुढे आम्ही महाराष्ट्रात काम करायचं असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, आणखी काही आमचे
जुन्या काळातले सहकारी पक्ष असतील ते सुद्धा इच्छा व्यक्त करतात की दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं जिकडं असं एका बाजूनं बघून होणार नाही, दोन्ही बाजू तपासल्या पाहिजे. आणि आज साहेबांचं वर प्रेम करणारी लोक पण, आम्ही पण साहेब आमचं दैवत आहेत, साहेबांना आम्ही आमचा आदर्शच मानतो. त्याच्यामुळे काही लोक त्यांना आकर्षित होऊन जर पक्ष प्रवेश करत असतील तर तो त्यांनी घेतलेला तो निर्णय आहे. पण अजितदादांकडे पण सुद्धा मोठ्या प्रमाणात आता वर्दळ सुरू आहे की त्यांच्या नेतृत्वात काम करण्यासंदर्भात जनतेच्या अनेक जिल्ह्यातल्या लोकांची ते इच्छा आहे. आज तर महिला संघटन इतक्या मोठ्या प्रमाणात होतं, त्यांनी सांगितलं, स्पष्ट सांगितलं की दादा एक पुरोगामी महाराष्ट्राचा तुम्ही चेहरा आहात, आम्हाला हे भयमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याकरता तुमचंच नेतृत्व भविष्यात आमच्या फायद्याचं असेल असं म्हणणारे पण महिला मंडळी होत्या. त्याच्यामुळे आज जे प्रवेश झाले किंवा आज ज्या लोकांनी समर्थन दिलं असेल तर ती एक बाजू झालीच, पण त्याची दुसरी बाजू पण अजून बाकी आहे. त्या दिवशी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते, अमोलजी, एक सभा आता येणाऱ्या काळात बीडमध्येच अजितदादांची आहे. मागे सुद्धा पवारांच्या सभेनंतर ते नाशिकला गेले होते. आता ही बीडची सभा आहे. एकंदरीत जर बघितलं तर कुठंतरी पवारांच्या आजच्या सभेला उत्तर तुम्ही देणार आहे का? त्याला तुमच्या गटाची उत्तर सभा समजायचं का? नाही बघा, साहेबांनी घेतलेल्या सभा अगोदर ठरल्या होत्या. येवल्याला ज्यावेळेस साहेबांची सभा झाली त्यावेळेस साहेबांनी महाराष्ट्रभर फिरण्याचं ठरवलं होतं. आणि त्या सभेच्या नंतर ज्यावेळेस ठरवलं होतं त्याच्यानंतर जे काही गठबंधनमध्ये आम्ही सर्व आमदार घेऊन अजितदादांसोबत गेलो त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र परिक्रमा सभा आपल्याला करायच्या आहेत हे ठरलं होतं. त्याच्यामुळे आमचं उत्तर सभा म्हणता येणार नाही, पण आमचं व्हिजन काय आहे, आम्ही जनतेपर्यंत काय घेऊन जाणार आहोत हे जनतेला आम्हालाही सांगावं लागणार आहे. आम्हाला काय घरात बसून जमणार नाही. प्रत्येक माणसं जो सभा घेतात, शिंदे गटाची लोक सभा घेतात, भाजपची लोक सभा घेतात, काँग्रेसची लोक सभा घेतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र आजच्या सभेला ती उत्तर सभा असेल यापेक्षा आमची सभा, आमचं व्हिजन आणि महाराष्ट्रात सत्तेसोबत राहून महाराष्ट्राचा विचार पुढे नेणं हे जे अजितदादांचं व्हिजन आहे तेच महाराष्ट्र परिक्रमा सभेतून महाराष्ट्राच्या समाजमनावर किंवा महाराष्ट्राच्या पटलावर अधोरेखित होणार. त्याच्याशी आम्ही काही स्पर्धा करणारी सभा घेत नाहीये. किंवा आज कोणी काही आज तुम्ही साहेबांचं भाषण ऐकलं असेल तर अगदी कमी वेळात साहेब बोललेले आहेत. किंवा जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी काही कुठं टीका टिप्पण्या केलेल्या नाहीत. काही लोक आता टीका टिप्पण्या करणारी त्या ठिकाणी होती, पण त्याचा फारसा फरक काही जनतेवर पडत नाही. त्याच्यामुळे आमच्या सभा ज्या असतील त्या सभा आमचा विकासाचा अजेंडा राबवणाऱ्या असतील. मग तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सोबत घेऊन, जसं शासन आपल्या दारीमध्ये आज शिर्डीला दादांनी भाषण दिलं तशाच पद्धतीच्या आमच्या सभा असतील की आमचं व्हिजन काय, आम्हाला इथे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र टिकून ठेवायचं. अमोलजी, आपण बरीच माहिती आज दिली. आज आमच्या या नव्या कोऱ्या 0 आवर शो मध्ये आपण जॉईनही झाला. परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे याच विषयी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला जो प्रश्न होता तो होता, बीडमधील पवारांच्या सभेमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याचा मार्ग बंद झालाय का? 27,000 मतं पडली यूट्यूबला आणि 88% लोकांचं म्हणणं आहे हो. फक्त 12% लोकांचं म्हणणं आहे नाही. त्यामुळे आता एकत्र येण्याचा मार्ग बंद झाला असं लोकांना वाटतंय. ट्विटरवर 72% लोकांना वाटतंय की एकत्र येण्याचा मार्ग आज बंद झाला. फक्त 28% लोकांना वाटतंय की अजूनही हा मार्ग सुरू आहे, उघडा आहे. इफ यू कांट कन्व्हिन्स देम देन कन्फ्यूज देम हे सूत्र राजकारणात हमखास कामी येतं. आजच्या स्वाभिमान सभेतील पवारांच्या भाषणाचं काहीसं असंच वर्णन करता येईल. शरद पवार काय बोलतात हे जेवढं महत्त्वाचं असतं त्यापेक्षा जास्त ते काय बोलत नाहीत याला महत्त्व असतं. पवार साहेब मुसळधार बरसतील असं कार्यकर्त्यांना वाटत होतं, पण आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात मराठवाड्यातील पावसासारखेच ते अगदी तुरळक सरींवरच थांबले. बीडमधून त्यांनी थेट पंतप्रधानांना लक्ष केले आणि इंडिया आघाडीचं समाधान केलं. अजित पवारांसोबत गेलेल्यांना, विशेषतः धनंजय मुंडेंना आणि परळीला लक्ष करत पक्षातील दादा विरोध
कायम असल्याचं चित्र उभं केलं. परळीत धनंजय मुंडेंच्या विरोधात त्यांच्याच समर्थकाला बळ देत अजितदादांसोबत न गेलेल्यांचंही समाधान केलं. थोडक्यात बीडमध्ये पवार साहेब जो जे वांशील तो ते लाहो या भूमिकेत होते असं म्हणता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.